मोबाईलचा EMI, पप्पांना पण थोडेसे पैसे द्यायचे. कसं सगळं मॅनेज करू यार. प्लस युट्यूब ब्लॉगिंग मॅनेज नाही होत सगळं. काय मग भावा, कसा आहेस? मी मस्त आहे रे. एक मिनिट, तू कोण? आणि हुबेहूब माझ्यासारखा दिसणार? तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तूच रे. कसं पॉसिबल आहे? फर्स्टेड ऑलरेडी फर्स्टेड आहे मी. काय तू अजून करतोस? ते सोड. कसं चाललंय जॉबची लाईफस्टाईल, कशी चालली तुझी? चाललंय रे. तुला थोडं पचायला ऍक्च्युली कठीणच आहे, पॉसिबल नाही. पण तू नक्की काय करतोस आणि आहेस कोण? तू म्हणजे मी, तुझ्यातला मीच. खर तर जेव्हा तुला सुट्टी असेल तेव्हाच मी तुझ्यातला मी बाहेर पडतो आणि हे सगळं अनुभव तुझ्या आता मी जस्ट तुला दिसतोय नाही काय. बरं, तू आता मध्ये त्र्यंबकेश्वर राईडला गेला होतास. अजून एकही व्हिडिओ तू आपल्या प्रेक्षकांना दाखवला नाहीस की त्र्यंबकेश्वर राईड माझी कशी झाली, म्हणजे आपली कशी झाली. पण हो रे, थोडं चुकलं माझं. मग आपल्या प्रेक्षकांना आपली त्र्यंबकेश्वर राईड दाखवूया. हो, चला तर मित्रांनो, आपली त्र्यंबकेश्वर राईड कशी झाली ते आपण आता जस्ट बघूया. कसे रस्ते आहेत, नाशिक रस्ते, जव्हार रस्ते. आपण गेलो होतो नाशिक जव्हार रोडने, जव्हार नाशिक रोडने आपण गेलो होतो नाशिकला. त्र्यंबकला आपण पोहोचलो होतो आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं सुद्धा आपण दर्शन घेतलं होतं. कसं दर्शन झालं ते आपण आपल्या या चॅनल मार्फत आपण बघणार आहोत. चला तर बघूया नक्की. चला. ऑलराईट, तर मित्रांनो, आपण आता थोड्याच वेळात, म्हणजे अगदीच थोड्याच वेळात आपण म्हणजे आता तुम्ही बघू शकता इकडे ऍक्च्युली रस्त्याची हालत एवढी वाईट झाली ना परिस्थिती. अक्षरशः ना, जो सिमेंटचा रस्ता बनवतात ना त्याच्यामध्ये टोटल काळा बाजार चालू आहे. मी खरं शपथ सांगतो, कारण की काय यार, काय फालतूगिरी चालू आहे. आधीचे रस्ते काय वाईट होते, तुम्हाला फक्त मेंटेन करायचं होतं. आणि जर मेंटेन ठेवलं असते ना, हे अहमदाबाद हायवे, मुंबई हायवे, महाराष्ट्र हे जर मेंटेन ठेवले असते ना तर अशी रस्त्याची हालत झाली नसती. आणि ब्रिज पण तर ब्रिज झाले असते, रस्ते पण मस्त झाले असते, कोणाला कसला त्रास नसता झाला. ठीक आहे, सिमेंटचे रस्ते बनवतायत, चांगली गोष्ट आहे. 10-12 वर्षाचा तुम्ही जो विचार करून चालताय पुढे, चांगली गोष्ट आहे. पण हे जे तुम्ही करताय ना, हे टोटल चुकीचं आहे. म्हणजे मला असं वाटतं, कारण की म्हणजे हे बघा ना, म्हणजे काय रस्ते यार. हा NH कुठला NH, मला पण ऍक्च्युली NH48, हा NH48 हायवे आहे, नॅशनल हायवे. नॅशनल हायवे असा असतो का? अरे आमच्या ते गल्लीतले रस्ते परवडले, आमच्या एरियातले रस्ते परवडले, हा असा रस्ता असतो का? काय यार, काय वाईट लावले यार रस्त्याची. महाराष्ट्र सरकार प्लीज ह्याच्यावर लक्ष द्या तुम्ही. खूप वाईट परिस्थिती आहे सध्याला. तर मित्रांनो, आता जस्ट आपण आता हा विक्रमगडचा जो रस्ता आहे, या रस्त्याला आपण आता जॉईन झालोय. आता हा रस्ता एकदम सरळ पुढे जातोय, त्यानंतर एक लेफ्ट साईडला टर्न येतो. ठीक आहे, मग त्या रस्त्याने आपण पुढे कंटिन्यू होतो. ठीक आहे, असा कायसा आपला हा प्रवास आहे. इथून लगभग मला 99 किलोमीटर दाखवत आहे. चला जाऊया. 6:30चा टायमिंग झालेला आहे. 2.5 किलोमीटरचा, 2.5 तासाचं, मोठा 2.5 किलोमीटर, 2.5 तासाचं अंतर मला इकडून दाखवत आहे. चला जाऊया आणि जाऊया. चला पटापट. धुकं वगैरे आहे, हा निसर्ग एन्जॉय करा. हे सगळे राईड, हे रस्ते एन्जॉय करा. ठीक आहे, समोरचा रस्ता मला दिसत नाही, हे धुकं आहे. टोटल निसर्ग वगैरे असा, हा जबरदस्त असा निसर्ग. हे सगळं एन्जॉय करा मित्रांनो. आणि हे सगळं एन्जॉय करण्यासाठी मी आहे ना तुमच्या सगळ्यांबरोबर. चला जाऊया पटापट. आणि त्या साईडून म्हणजे इगतपुरी बाजूनी कोकणची कला संस्कृती, आपला भाऊ प्रथमेश पाडावे हा इथं, आणि आपण या साईडून आहे. मला असं वाटतं आपल्या 1 ते 1.5 तास, 1 तास आधी तो पोचणार आहे. ठीक आहे, तर मे बी त्याचं दर्शन लवकर होईल. आपण थोडा उशिरा पोचू. रस्ते थोडेसे खराब आहेत, किचकट आहेत, पण जाऊया पटापट. रस्ते एन्जॉय करा.
हे क्लायमेट एन्जॉय करा, जबरदस्त क्लायमेट आहे. फायनली मित्रांनो आपण 3 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो त्र्यंबकेला. त्र्यंबकेश्वर महादेवाचं मंदिर आहे, ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हटले जाणारे ज्योतिर्लिंग हे त्र्यंबकेश्वरला आहे आणि
त्या त्र्यंबकेश्वर महादेवाचं आपण दर्शन घेऊया. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलम्ब्य लम्बितं भुजङ्गतुङ्गमालिकं टमट्टमट्टमट्टमन्निनादवड्डमर्वयं चकार चाण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. जटाकटाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्प निर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रति प्रदक्षिणं मम. धराधरेन्द्रनन्दिनी विलासवन्धुबन्धुर सुरद्दिगन्धसन्तति प्रमोदमानमानसि कृपाकटाक्षधोरणी निरुद्ध दुर्धरापदिक्तचित्तिगम्बरे मणो विनोदमेतु वस्तुनि. जटाभुजङ्गपिङ्गलस्फुरत्फणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमत्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्धसिन्धुरस्फुरत्वगुप्तरीय मेदुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरि. सहस्रलोचन प्रवित्य शेषलेख शेखर प्रसून धूलिधोरणी विधूषराङ्ग